ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. बघा, उद्या 27 एप्रिल 2026 वार सोमवार आणि मोहिनी एकादशी. महाशिवपुराणात म्हटले आहे की सोमवारची मोहिनी एकादशी ही एक तारीख किंवा वार नाही, तर तुमच्या आयुष्यातील दुःखाचा काळा डोंगर फोडून सुखाचा लखलखीत प्रकाश आणणारा अद्भुत महासंयोग आहे. तुम्हाला खरंच माता लक्ष्मी बरोबर भगवान शिवशंकरांचा, श्रीहरी विष्णूंचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल, तर धनसमृद्धी, सुखसमृद्धी प्राप्त करून घ्यायची असेल, तर फक्त 5 पैकी एक उपाय नक्की करा. मैत्रिणींनो, भगवान शिवशंकरांनी माता पार्वतीला खूप छान विश्लेषण करून सांगितले आहे की एकादशी का करावी. तुलसी रामायणामध्ये भगवान शिवशंकर माता पार्वतीला म्हणतात, उमा कहूँ में अनुभव अपना, सत हरी भजतू जगत सपना. या जगात काही करण्यासारखं असेल तर एक मात्र ते म्हणजे हरिभजन. आणि हरिभजन करण्यासाठी सगळ्यात उत्तम जो दिवस दिलेला आहे तो म्हणजे एकादशी. एकादशीला हरिवासरेही म्हटले गेले आहे आणि माधव तिथीही देखील म्हटले गेले आहे. या दिवशी आपण विशेष करून भगवान रामाची, विठ्ठलाची, भगवान श्रीकृष्णांची पूजा करतो. एकादशीचे व्रत ब्रह्ममुहूर्तावरती सुरू होतं आणि दुसऱ्या दिवशी तो संपतं. दुसऱ्या दिवशीचा काळ पारण काळ म्हटला जातो. त्या काळातच आपल्याला एकादशीचे व्रत तोडायचं आहे, नाहीतर एकादशीचे फळ आपल्याला मिळणार नाही. एकादशी दिवशी अन्न ग्रहण केलं जात नाही, कारण त्या दिवशी अन्नामध्ये व्यक्ती पाप रूपाने उपस्थित असतो. म्हणून त्या दिवशी खाल्लेलं अन्न हे फक्त आणि फक्त पापमय ठरतं. म्हणून या दिवशी एकादशीपासून आपण व्रत करायला सुरुवात करूया. तुम्हाला व्रत करणे शक्य नसेल तर कांदा, लसूण, मुळा असे तामसिक पदार्थ वर्ज्य करायचे आहेत. यामुळे सुद्धा आयुष्यभर आपल्याला हे व्रताचे पालन करण्याचे आहे. कारण पुराणामध्ये शिवपार्वती संवाद येतो, जिथे भगवान आणि शिवशंकर माता पार्वतीला प्रत्येक एकादशी व्रताचे महात्म्य आणि पालन करण्याचे महत्त्व सांगतात. आता बघा, शास्त्रामध्ये एक पौराणिक कथा आहे आणि ती म्हणजे अशी की याच दिवशी भगवान शिवशंकरांनी विषप्राशन करून संपूर्ण सृष्टीला वाचवले होते आणि भगवान श्री हरी विष्णूंनी मोहिनी अवतार धारण करून देवतांना अमृत पाजले होते. धार्मिक मान्यतेनुसार जगाच्या कल्याणासाठी भगवान विष्णूंनी वैशाख शुक्ल एकादशीच्या दिवशी मोहिनीचं रूप धारण केलं होतं आणि याच रूपाच्या माध्यमातून भगवान श्रीहरी विष्णूंनी राक्षसांचा बंदोबस्त केला आणि समुद्र मंथनातून निघालेलं अमृत सर्व देवांना दिलं आणि त्यानंतर देवी देवतांचा संघर्षही संपला होता. बघा भक्त हो, आपण लहानपणापासून ऐकत आहोत की भगवान श्रीहरी विष्णूंनी मोहिनी एकादशीला मोहिनी रूप धारण केलं. पण तुम्ही खोलवर कधी विचार केला आहे का की त्या सभेत देव आणि दानव दोघेही होते, पण त्या मोहिनी रूपाचा प्रभाव असुरांवरच का पडला आणि देव मात्र शांत का राहिले? याचं कारण की ते रूप धारण करण्यामागे वशीकरण आणि आकर्षण या दोन्ही वैश्विक ऊर्जा होत्या. असुरांच्या मनात लोभ होता, अहंकार होता, म्हणून ते त्या रूपाला मोहित झाले. भक्त हो, बघा, आजच्या काळातही आपल्या घराला, आपल्या कुटुंबाला, मुलाला, पतीला नजर लागते. आपण मेहनत करून केलेल्या प्रगतीला कोणाला तरी हेवा वाटतो. हे सुद्धा एक प्रकारचे नजर दोष किंवा नकारात्मक ऊर्जा आकर्षण आहे. जसं की शक्तिशाली लोह चुंबक लोखंडाच्या कणांना स्वतःकडे खिचून घेतो, अगदी तसेच हे उपाय तुमच्या घराकडे, तुमच्या अडकलेली लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, मुलं आणि पतीची भरभराटी होण्यासाठी खाली काही मी प्रभावी उपाय आपल्याला सांगणार आहोत. त्याआधी वैद्यकीय कॅलेंडरनुसार 27 एप्रिल रोजी चंद्र कन्या राशीत, शनी कुंभ राशीत आणि गुरु मीन राशीत असेल. तसेच आणखीन 2 ग्रह स्वतःच्याच राशीत असतील. त्यामुळे हा एक परिपूर्ण योगायोग ठरत आहे. सोमवार असल्याने 27 एप्रिल हा भगवान शिवशंकरांचा आणि भगवान श्रीकृष्णांचा आवडता दिवस आहे. या दिवशी विशेष महात्म्य प्राप्त होते. या काळात तुम्ही कोणत्याही शुभ काळामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची मनोभावे पूजा करू शकता. आता बघूया काही प्रभावी उपाय. 1. सोमवारची मोहिनी एकादशी. एकादशी दिवशी तुम्हाला एक अशोकाचे झाड, या झाडाचे एक पान घ्यायचे आहे आणि उपाय करायचा आहे. तर काय करायचं आहे बघा, हे अशोकाचे झाड म्हणजे शोक नष्ट करणारा. या झाडात साक्षात भगवान महादेवांचा आणि भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो. म्हणून त्या अशोकाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि आपल्या उजव्या तळहात त्या अशोकाच्या झाडाच्या खोडाला स्पर्श करायचा आहे.
आणि मनापासून प्रार्थना करायची आहे की हे ईश्वर, तुम्ही शोक हरणारा आहात. ज्याप्रमाणे तुम्ही लंका दहन करता, माता सीतेचे दुःख दूर केले, त्याप्रमाणे माझे दुःख दूर करा. माझे संकट कष्ट दूर करा. माझ्या पतीच्या मुलाच्या कामात येणारे अडथळे संकट दूर करा. आता त्या वृक्षाची माफी मागून एक पान तोडा. ते पान कुठेही तुटलेले किडलेले नसावे आणि ते घरी घेऊन या. आल्यानंतर डायरेक्ट तुम्ही देवघरात नेऊ नका, तर ते पान आधी स्वच्छ दुधाने धुवून घ्या. त्यानंतर उपाय करायला घ्या. देवघरामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्या आणि त्यानंतर एक वाटी घेऊन त्या वाटीमध्ये थोडीशी हळद आणि केशर आणि थोडेसे दूध मिक्स करून त्याची पेस्ट बनवा आणि जिथे गुळगुळीत भाग आहे त्या ठिकाणी तुमच्या पतीचे आणि मुलाचे नाव लिहा. तुमच्या पतीच्या मुलाच्या प्रगतीसाठी आणि पाठीमागच्या साईडला 3 अक्षरी क्लीम हा मंत्र लिहा. बघा मैत्रिणींनो, क्लीम हा मंत्र भगवान कुबेर आणि भगवान श्रीकृष्णांचा बीज मंत्र आहे. त्यानंतर तिथेच बसून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. तसेच कुबेर गायत्री मंत्र सुद्धा म्हणायचा आहे किंवा ओम कुबेराय नमः हा जरी मंत्र 21 किंवा 108 वेळा म्हटला तरीही चालेल. त्यानंतर हा उपाय आपण पतीच्या मुलाच्या यशस्वी प्रगतीसाठी ऐश्वर्यासाठी करत आहोत. म्हणून हे पान आपल्याला देवघरात न ठेवता आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. तर ते तिजोरीमध्ये कसे ठेवायचे, तर एक रेशमी पिवळे कपडे वस्त्र घ्या आणि ते पिवळे वस्त्र त्यामध्ये तुम्हाला हे पान ठेवायचं आहे आणि तुमची कष्टाची मेहनतीची धन आहे तिथे हे पान ठेवायचे आहे. जिथे कुठे तुमची तिजोरी आहे तर त्या तिजोरीत हे पान उत्तरेकडे येईल या बाजूला हे ठेवायचं आहे. तर बघा, हा उपाय करून तुम्ही तुमच्या पतीच्या मुलाच्या आणि तुमच्या आयुष्याचं सोनं करून नक्की अनुभव घ्या. त्यानंतर दुसरा उपाय, महाशिवपुराणामध्ये असे म्हटले आहे की भगवान शिवशंकरांना एकादशी दिवशी तांदूळ अर्पण करावा का. बघा, शिवपुराणामध्ये असे म्हटले आहे की एकादशी असेल, द्वादशी असेल, प्रदोष असेल, अमावस्या, पौर्णिमा यापैकी कुठलाही दिवशी तुम्ही एक अखंड तांदूळ भगवान शिवांना शिवलिंगावरती अर्पण करू शकता. जास्त नाही, पण भगवान शिवशंकर म्हणतात की मला फक्त कधीही जास्त तांदूळ अर्पण करू नका, एक तांदूळ अर्पण करा. त्यानंतर सोमवारची एकादशी असल्याने एक पिवळे कनेचे फूल उत्तरेकडे तोंड करून शिवलिंगावरती अर्पण करावे. असे म्हणतात की यामुळे धनवर्षा होते, हा योग पुन्हा येत नाही. 3. शिवपुराणामध्ये असे म्हटले आहे की मोहिनी एकादशी दिवशी सोमवारी आल्याने हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. जर तुम्ही हा उपाय सकाळी करणार असाल तर सकाळी 9:30च्या अगोदरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जर तुम्ही सकाळी नाही शक्य झाले आणि संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. कारण या वेळेला लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते आणि यावेळी सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि ज्या वेळेस आपण हे उपाय जर केले तर या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते. जर तुम्हाला सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील, आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, कष्ट आणि मेहनत करूनही यश मिळत नसेल, तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे, त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे. शुद्ध गाईचं तूप प्रज्वलित करायचा आहे. त्या ताटामध्ये थोडंसं हळद कुंकू आणि अक्षता घ्यायच्या आहेत. फुले असेल तर फुले घ्यायची आहेत, 2 लवंगा घ्यायच्या आहेत आणि 1 रुपयाचं एक नाणं तुम्हाला घ्यायचं आहे. लवंगा घेताना त्याला फुल असेल अशा 2 अखंड लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. लवंगा या माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी खूप प्रभावी मानल्या जातात, म्हणून आपण देवीला लवंगा अर्पण करत असतो. त्यानंतर थोडीशी हळद तुम्हाला पाणी टाकून मिक्स करायची आहे. हे 1 रुपयाचं नाणे आणि 2 लवंगा त्या पिवळ्या करून यानंतर तुम्हाला 2 अगरबत्ती घ्यायच्या आहेत. या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे. तुळशीपाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याची वात जी आहे तर ती तुम्हाला उत्तरेकडे येईल अशा पद्धतीने दिवा प्रज्वलित करायचा आहे. यानंतर तुळशीला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत. धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर तिथेच तुळशीपाशी बसून आपल्याला पिवळ्या केलेल्या 2 लवंगा आणि 1 रुपयाचं नाणं हे आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे आणि यानंतर तुळशीच्या मुळाजवळ तुळशीला स्पर्श न करता या दोन्ही वस्तू तिथे ठेवून द्यायच्या आहेत. कारण एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श हा केला जात नाही. त्यानंतर तिथेच बसून आपल्याला 1 वेळा श्री सूक्तमचं पठण करायचं आहे. पठण करणं शक्य नसेल तर ऐका.
तुळशीला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर तुम्ही हात जोडून तुमच्या घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी, तुमची संपूर्ण कुटुंब हे निरोगी राहण्यासाठी, तुमच्या घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी त्या 2 लवंगा आणि 1 रुपयाचं नाणं हे तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये तसंच दाबून द्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा उद्या मोहिनी एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. आपण तुळशीची पूजा करत असतो आणि अशा वेळी जर आपण तुळशीची पूजा केली नाही तर या व्रताचं कुठलंही फळ आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून या व्रतासोबतच तुळशीची पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आणि म्हणून या दिवशी प्रत्येकजण तुळशीची विधिवत पूजा करत असतो. तुळशीची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी ही कायम टिकून राहते. म्हणून दररोज नित्यनियमाने तुळशीची पूजा करावी असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले जाते. परंतु प्रत्येक दिवशी आपल्याला विशेष अशी पूजा करणं शक्य होत नाही. म्हणून किमान एकादशी दिवशी तरी तुळशीची पूजा ही आवर्जून करावी. या दिवशी जर आपण तुळशीची पूजा केली तर साक्षात माता लक्ष्मी आपल्यावरती धनवर्षा करते असे म्हटले जाते. आता चौथा उपाय. तुम्हाला पितृदोष असेल. पितृदोष म्हणजे काय तर घरामध्ये धन समृद्धी, पैसा हा खूप येतो पण तो टिकत नाही, स्थिर राहत नाही. सतत एक ना एक व्यक्ती आजारी असतो किंवा घरामध्ये वंशच वाढत नसेल, घरामध्ये सतत नकारात्मक ऊर्जा असेल, सतत घरामध्ये भांडण तंटे क्लेशजनक वातावरण असेल तर या सोमवारच्या मोहिनी एकादशी दिवशी विशेष करून घरच्या शिवलिंगावरती किंवा शक्य असेल तर शिव मंदिरात जा आणि तिथे एक लोटा जल घ्या आणि ते जल घेऊन शिवलिंगावरती जावा. दक्षिण उत्तर म्हणजे उत्तरेकडे तोंड करून बसा आणि ते जल शिवपिंडीवरती स्वधा 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 या मंत्राचा 3 वेळा जप करा. तुम्ही हा उपाय करून नक्की अनुभव घ्या. तुम्हाला हळूहळू पितृंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल. तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी शांती नांदायला सुरुवात होईल. त्यानंतर घरी आणि घरी आपले जे पाणी पिण्याचा माठ असतो तर तिथे दक्षिणेकडे तोंड करून एक दिवा प्रज्वलित करा. त्यामध्ये तुम्ही तूप घातलं तर अतिउत्तम, तूप नसेल तर तेल घातलं तरी सुद्धा चालेल आणि त्या दिव्यामध्ये फक्त चिमूटभर काळे तेल टाका. तर विशेष करून तुम्हाला पितरांचा विशेष कृपा आशीर्वाद प्राप्त होईल, त्यांना मुक्ती मिळेल असं म्हटलं जातं. 5. एक शुद्ध पाण्याचा कलश भरून घ्या. त्यामध्ये एक हिरवी विलायची आणि थोडीशी साखर किंवा गूळ टाकून हे सर्व जल तुम्ही तुमच्या घराच्या शिवलिंगावरती किंवा शक्य असेल तर शिवमंदिरात जाऊन हे जल अर्पण करावे. अर्पण करत असताना तिघांचाही आशीर्वाद घ्या, तो म्हणजे लक्ष्मी, नारायण आणि भगवान शिवशंकर. जेव्हा तुम्हाला तिघेही आशीर्वाद देतील तेव्हा तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे सुद्धा उघडतील. घरामध्ये अखंड लक्ष्मी निवास करेल. कारण 700 वर्षांनी असा शुभ संयोग बनवून आलेला आहे की वैशाख महिन्यामध्ये सोमवार आणि सोमवारची मोहिनी एकादशी असा महासंयोग बनून आलेला आहे. म्हणून हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. तुम्ही यातलं कुठलाही एक उपाय करू शकता, असं नाही की तुम्हाला 5च्या 5 उपाय हे केलेच पाहिजे. तुम्हाला शक्य होतील तेवढे उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि अनुभव घेऊन आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हर हर महादेव नक्की टाईप करा. धन्यवाद.